गोंदियातील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे राधेश्याम नागपुरे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव टिळक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी पत्रकारिता, सामाजिक, कृषी, पर्यावरण आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला। संपादकीय पुरस्कार आशिष वर्मा, उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार संतोष बुकावण, शोध वार्ता पुरस्कार पवन पाथोडे आणि उत्कृष्ट वृत्तवाहिनी पुरस्कार देवेंद्र रहांगडाले यांना प्रदान करण्यात आला। तसेच कृषी रत्न, पर्यावरण, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला। पुढे काही ना होतो, पण इथे येण्याचं मला सौभाग्य मिळालं। त्यासाठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांना एवढं आश्वासित करतो की आपल्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या मला समजल्या आहेत, पण मला इथून गेल्यानंतर मी एका कलेक्टरला बोलतो आणि भैयांना पण सांगतो की आपण या सर्व मागण्या कसं मार्गी लावता येईल आणि आपल्याला जागा कशी देता येईल याचं आपण तिथे निश्चितपणे पाठपुरावा करणार। आता 16 वर्ष आपण 16-17 वर्ष तिथे आपण अविरतपणे आपल्या संघाचा असा कार्यक्रम चांगल्या रीतीने तिथे पार पाडतात आणि ज्या लोकांनी जनतेच्या प्रती, लोकांच्या प्रती, या समाजाच्या प्रती चांगलं काही काम कार्य केलं असेल आणि जे भविष्य असेल आपल्या देशाचं, आपल्या गावाचं भविष्य असेल असे युवा मित्र असतील, यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण इथे करता। हा कौतुक करण्यासारखी बाब आहे। मी परत एकदा आपल्या श्रमिक पत्रकार संघ गोंदिया यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपला कार्यक्रम दरवर्षी असंच आणि याच्यापेक्षा भव्य हो, चांगल्या रीतीने आपण करावं आणि सर्व चांगल्या लोकांचं सत्कार आपल्या हाताने घडवू अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे यंदाही गोंदिया जिल्ह्यात 10वी आणि 12वी मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। पुरस्कार सोहळ्याला पालकमंत्री इंद्रनील नाईक, खासदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष सचिन शेंडे यांचाही विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकारितेसोबत सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याचा श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मान्यवरांनी सांगितलं। एकूणच पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा गोंदियात अतिशय उत्साहात पार पडला। सबसे खुशी की बात यह है कि इस सत्कार समारोह के पीछे, इस सत्कार समारोह को जिस तरह से आयोजित किया गया है, इस सत्कार समारोह में प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक क्षेत्र के व्यक्ति का सत्कार किया गया है। जैसे चाहे वो जिन लोगों ने पत्रकारिता में अच्छा काम किया, जिन लोगों ने समाज सेवा में अच्छा काम किया, मोजरी के राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के जो सेवक भक्त हैं उन्होंने अच्छा काम किया, निसर्ग वालों ने अच्छा काम किया, इन सभी लोगों का अपने अपने रंग से सत्कार किया गया। तो इस कार्यक्रम को हम ऐसा बोल सकते हैं कि रंग बिरंगा स्वतंत्रता दिवस के अवसर पर आयोजित किया हुआ उत्साह देने वाला कार्यक्रम। और पत्रकारिता के साथ साथ, पत्रकारिता एक बहुत बड़ा काम वो कर रहे हैं, लेकिन पत्रकारिता के साथ साथ समाज सेवा में हर वर्ग के उस व्यक्ति का जो प्रावीण्यता प्राप्त है उसका सत्कार करना भी उत्कृष्ट कार्य है। मतलब पत्रकारिता के साथ साथ एक सामाजिक क्षेत्र में भी काम करना बड़ी बात है। शिक्षा के बिना कोई आगे बढ़ ही नहीं सकता और उसकी सबसे ज्यादा खुशी है कि हमने अपने मूल विद्यार्थियों का सत्कार किया जो अपने अपने क्षेत्र में जिन्होंने प्रावीण्यता प्राप्त की। और वास्तव में मैं ये बात की उन लोगों को बहुत बहुत अभिनंदन करता हूं कि आने वाले दिनों में जैसे आज आपको पुरस्कार मिला तो अपनी शिक्षा के प्रति जागृति से काम करके इतना अच्छा काम करो कि आने वाले दिनों में गोंदिया जिले का नाम आप पूरे देश में गौरवान्वित करो। ये भी मैं आपको शुभकामना देता हूं।